तर नमस्कार डोंबिवलीकर, मी केतन ठोसरमध्ये तुमचा भुक्कड भाऊ। तर काल भरपूर डोंबिवलीत पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे पूर्ण सर्व ठिकाणी थंड वातावरण पसरलंय। तर थंड वातावरण पसरल्यामुळे आमच्या पोटात कावळे ओरडायला लागले। तर म्हटलं चला दुपारी ऊन पडायच्या आधी आपण नाश्ता करून येऊया। तर आज आम्ही चाललोय उपमा खायला, जे नामदेवपतला रुची सम्राट हॉटेल आहे। तर तिकडे उपमा खूप छान मिळतो। तर बघूया तिथे उपमा कसा मिळतो आणि आम्हाला आवडतो की नाही आवडत सांगतो तुम्हाला। तर रुची सम्राट मध्ये आपण आलेलो आहोत आणि उपम्याची ऑर्डर दिली आहे। पण उपमा व्यतिरिक्त इथे इडली, मेंदूवडा, गुंडपट्टी, समोसा, शिरा, बटाटावडा, रवा इडली, मिसळ, साधा डोसा, मसाला डोसा आणि उत्तप्पा, रवा, मैसूर असे बरेच प्रकारचे आयटम मिळतात। मी बऱ्याच वर्षापासून खातोय। तर दिले ऑर्डर, बघूया। तर उपमा खूप छानच होता आणि एकदम सिंपल, कोणीही खाऊ शकतो, अजिबात स्पायसी नाही। आणि तुम्ही नक्की येऊन इथे खा। जर तुम्हाला उपमा खायचा असेल तर या नामदेवपतला रुची सम्राट हॉटेलमध्ये। आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये। तर आता उपमा खाऊन झाला तर आम्ही आलोय बन मस्का सागरला खायचा होता आणि मला कॉफी प्यायची होती। तर सागरला आपण बन मस्का चारूया आणि मी कॉफी पिऊन बघतो कशी आहे। तर महाराजा चायवाल्याची इथे आलोय, पेंडा कॉलेजच्या बाजूला। तर त्याला उघडलाय आणि एक बन मस्काचा बाईट आणि कॉफी बघतो। बन मस्का फ्रेश एकदम, असं वाटतं आज सकाळी बनवलाय आणि तो कॉफी होतो। कॉफी परफेक्ट, एकदम जास्त गोड नाही, एकदम मीडियम आणि एकदम स्ट्रॉंग, कडक, झोप येणार नाही। तर बन मस्का आणि कॉफी तुम्हाला प्यायची असेल तर तुम्हाला महाराजा चायवाला पेंडावळच्या बाजूला इथे यायला लागेल आणि इथे येऊन टेस्ट करायला लागेल। बाकी काही नाही, बाकी तुम्हाला माहितीच आहे।